नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे राज्यसेवा 2025 या परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास ऑप्शनल हा सब्जेक्ट कितपत फायदेशीर या ठिकाणी असणार आहे। इतिहास ऑप्शनल हा विषय जर आपण घेतला तर याचे फायदे कुठले आहेत आणि याचे तोटे कुठले आहेत या सर्व घटकांवर आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। लक्षात घ्या, आयोगाने आता हे निश्चितपणे या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे की 2025 चा पेपर हा यूपीएससीच्या धर्तीवर याचा मुख्य परीक्षा ही या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे, वर्णनात्मक पद्धतीची या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये 4 जीएस आणि त्याचबरोबर एक ऑप्शनल अशा प्रकारचे महत्त्वाचे घटक महत्त्वाचे विषय तुमच्या समोर या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत आणि मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपात ती लेखी असणार आहे। हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता लक्षात घ्या, या प्रकारच्या नव्या पॅटर्न मध्ये जीएस पेक्षा ऑप्शनल पेपरचं खूप जास्त महत्त्व या ठिकाणी असणार आहे। ज्याचा ऑप्शनल हा भक्कम आहे त्यालाच या ठिकाणी मुख्य परीक्षेतून इंटरव्ह्यू मध्ये झेप घेता येणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। कारण ऑप्शनल पेपर हा 500 मार्काचा आहे आणि या 500 मार्क जर तुम्ही इथे या ठिकाणी 500 पैकी 300 350 आणि त्याही पेक्षा जास्त मार्क तुम्ही या ठिकाणी घेतले तर लक्षात घ्या, तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षेतून इंटरव्ह्यू मध्ये आणि इंटरव्ह्यूतून पोस्ट मिळवण्यामधला मार्ग कोणच या ठिकाणी रोखू शकत नाही, हे इथे या ठिकाणी समजून घ्या। आता पहा मित्रांनो की या सगळ्या परिस्थितीमध्ये आयोगाने ऑप्शनल कोणकोणते सब्जेक्ट निवडावेत याची लिस्ट दिलेली आहे आणि या लिस्ट मध्ये इतिहास हा एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे या ठिकाणी दिलेला आहे। आता पाहिलं वास्तविकतः तर या इतिहास या विषयाबद्दल काही नरेटिव्ह इथे या ठिकाणी सेट केलेले आहेत। एक नरेटिव्ह असा आहे की हा सब्जेक्ट बोरिंग सब्जेक्ट आहे। दुसरा महत्त्वाचा नरेटिव्ह इथे सेट करून ठेवलेला आहे की हा सब्जेक्ट जो आहे व्हास्ट आहे, याची व्यापकता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या सब्जेक्ट मध्ये मार्क मिळत नाही। असे 3 प्रकारचे जे नरेटिव्ह या ठिकाणी सेट केलेले आहे त्या नरेटिव्ह मधनं सर्वप्रथम तर तुम्ही बाहेर येणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण लक्षात घ्या की या नरेटिव्ह घेऊन जर तुम्ही या ठिकाणी काम करत गेला आणि तुम्ही ऑप्शनल कोणताही जरी निवडला तरी लक्षात घ्या GS1 मध्ये तुम्हाला या सब्जेक्टसाठी काम करावंच लागणार आहे आणि विशेष म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेला देखील या सब्जेक्ट मध्ये काम करणं या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जे काही नरेटिव्ह इथे सेट झालेले त्या नरेटिव्ह मधनं बाहेर येणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। आणि आता या बदलत्या पॅटर्न मध्ये सर्व विषय तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहेत, मग ते प्रिलिम्ससाठी पण लागणार आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी देखील ते विषय तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहेत। आता बघा, बरेचसे विद्यार्थी मित्र ज्यांना समजत नाही की ऑप्शनल सब्जेक्ट कोणता या ठिकाणी चूज करावा लागेल, हे बरेचसे विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी समजत नाही आणि त्यामुळे मला देखील टीचिंग करत असताना खूप सारे विद्यार्थी मित्रांच्या या ठिकाणी फोन कॉल्स या ठिकाणी आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, ज्यांनी भूमिका मांडलेली आहे की सर या सब्जेक्ट बद्दलचे फायदे तोटे काय आहे त्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करूया। ऑप्शनल पेपरचा पॅटर्न काय नेमका आहे राज्यसेवेला किंवा यूपीएससीला, तर त्याच्यावर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। आणि खास करून त्याच विद्यार्थी मित्रांच्या आग्रह असतो आज आपण एक महत्त्वाचं सेशन करतोय, हिस्ट्री वैकल्पिक सब्जेक्ट ऑप्शनल हिस्ट्री याचं नेमकं स्वरूप काय असतं त्याबद्दल आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। लक्षात घ्या, आजच्या या यूट्यूब सेशन मध्ये आपण या 3 महत्त्वाच्या घटकांवर या ठिकाणी चर्चा करणार आहेत। एक म्हणजे ऑप्शनल साठी इतिहास या विषयाचीच निवड का बरं करावी, हा एक घटक आहे। दुसरा आहे की इतिहास ऑप्शनलमुळे परीक्षेत कसा फायदा होतो, परीक्षेमध्ये कसे मार्क या ठिकाणी मिळतात त्यावर आपण इथे चर्चा करणार आहोत। आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इतिहास ऑप्शनल पेपरचा पॅटर्न हा कशा स्वरूपातील आहे, हा पॅटर्न कसा आहे। तर हे 3 घटक यावर आपल्याला आज इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे। आता लक्षात घ्या की MPSC ची तयारी करत असताना यापूर्वी मग तुम्ही कंबाईनची करत असाल किंवा राज्यसेवेची करत असाल, यापूर्वी तुम्ही इतिहास अभ्यासत असताना प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास हे सर्व घटक यापूर्वी अभ्यासलेले आहेत आणि त्यामुळे इतिहास हा विषय हा तुम्हाला काही नवीन विषय नाहीये, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। त्याचबरोबर हा पण मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही बालपणी इतिहास हा विषय अभ्यासलेला आहे 10वी पर्यंत आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकही विद्यार्थी नाही
की ज्याला इतिहास हा विषय खूप नवीन वाटतो, तर बिलकुल या ठिकाणी नाही. बस तो बोरिंग वाटत असेल, मात्र तो काही नवीन विषय या ठिकाणी नाही, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे माहीत असलेला हा विषय इथे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो की याबद्दल माहिती आहे. अशोक राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहे, औरंगजेब नावाचा राजा होता, अकबर होता, समुद्रगुप्त होता, या महात्मा गांधी आहेत, आंबेडकर आहेत. हे सगळे घटक तुम्हाला या ठिकाणी माहिती आहेत. लक्षात घ्या, यापूर्वी तुम्ही या ठिकाणी यावर कधी ना कधी वाचलं आहे, कधी ना कधी यांच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी ऐकलं आहे, पाहिलं आहे. त्यामुळे हा विषय सर्वांना फॅमिलियर असा विषय आहे. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, तुमची रुची कशामध्ये आहे हा काही मॅटर नाही. आता सध्या तुम्हाला मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि मार्क जो सब्जेक्ट जास्त मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवून देईल तो विषय तुम्ही ऑप्शनल पेपर या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता बघा, माझा शिक्षकी पेशातला अनुभव हाच या ठिकाणी सांगतो की विद्यार्थी मित्र इतिहास या विषयाला या ठिकाणी हलकं समजत होते, की असं म्हणत होते की या विषयाचा क्लास नाही लावला तरी चालतं, हा विषय जो आहे हा विषय यापूर्वी आपण या ठिकाणी सेल्फ स्टडी मधनं केला तरी मार्क मिळतात. म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक कॉन्सेप्ट होती यापूर्वी, म्हणजे 2024च्या आधीची कॉन्सेप्ट काय होती, इतिहास हा विषय तुलनेनं सोपा विषय आहे. मग जर का तुलनेनं सोपा इतिहास हा विषय या ठिकाणी आहे, तर लक्षात घ्या, हा पण मुद्दा तुम्ही डोक्यामध्ये फिट करून ठेवा की या विषयामध्ये तुम्हाला भरपूर मार्क मिळण्याची संधी या ठिकाणी आहे, भरपूर मार्क कमवण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, ही इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट जर ठेवला तर 500 मार्क आणि जीएस मधले तुमचा जीएस पेपर 1 जो 3 विषयांचा मिळून आहे, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र, यापैकी 100 मार्क हे इतिहास या विषयाला असतात. तर सुमारे 100 मार्क म्हणूया आपण, तर 80 ते 100 मार्क तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये आहे. म्हणजेच हे 500 आणि त्याचबरोबर हे 100 म्हणजे 600 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळू शकतात. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 600 मार्कांना राज्यसेवा मेन्सला हिस्ट्री हा सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हिस्ट्री जर ऑप्शनल साठी तुम्ही जर निवडला, इतिहास ऑप्शनल साठी जर तुम्ही निवडला, तर याचं ऑप्शनल मध्ये इतकं डिकोडिंग या ठिकाणी केले सिलेबसचं की ते तर वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे सिलेबस जो आयोगाने इथं सांगितलेला आहे तो अत्यंत मुद्देसूद या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जर का तुम्ही हे सगळ्या सिलेबस मधले ईच अँड एव्हरी मुद्दे जर तुम्ही या ठिकाणी यावर काम केलं, तर लक्षात घ्या, प्रिलियम्सला या घटकाचा खूप जास्त बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. प्रिलियम्सला 100 पैकी या ठिकाणी 15 प्रश्न इतिहास या विषयावर असतात आणि 30 मार्क तुम्हाला इतिहास या विषयामध्ये मिळण्याची संधी या ठिकाणी असते. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांचा इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्या विद्यार्थ्यांची ही संधी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होती की 15 पैकी 15 किंवा 14 मार्क मिळण्याची ही संधी इथे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आयती मिळते. आता मुद्दा नीट समजून घ्या, प्रिलियम पास झाल्यानंतरच मुख्य परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे प्रिलियम्सला हा खूप जास्त हितकारक असणारा घटक या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री आहे त्यांना इतिहास या विषयात राज्यसेवा पूर्व परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची दाट शक्यता ही या ठिकाणी असते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही प्रिलियम्स मध्ये 30 मार्क इथे या ठिकाणी मिळवू शकता. दुसरा महत्वाचा मुद्दा मला हा तुम्हाला सांगायचा आहे की इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही या ठिकाणी निवडला तर जीएस जो आहे जीएस 1 मध्ये तुम्हाला अजिबातच एफर्ट करण्याची गरज या ठिकाणी नाही, कारण जीएस 1 हे हिस्ट्री ऑप्शनल मधनच या ठिकाणी कव्हर होऊन जातं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कारण जीएस 1 चे जर तुम्ही या ठिकाणी सिलेबस जर या ठिकाणी पाहिला असेल आणि त्याची तुलना जर तुम्ही इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट सोबत जर केली तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे. म्हणजे जर आपण इथं म्हणूया वेन डायग्रामच्या माध्यमातून जर आपण तपासून पाहिलं तर लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल हा मोठं वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये जीएस 1चं वर्तुळ आहे, इतिहास जीएस 1चं. त्यामुळे लक्षात घ्या, ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही या ठिकाणी केला तर लक्षात घ्या तुमचं जीएस हे या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल हिस्ट्री नाहीये अशा विद्यार्थ्यांचं काय, तर अशा विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेत इतिहास या विषयावर एफर्ट करावे लागतात. एन्शियंट मिडिवल वर विशेष काम करावं लागतं त्यांना. त्याचबरोबर जर इथं आपण पाहिलं की या ठिकाणी जीएस 1 मध्ये जर पाहिलं तर त्यांना भक्ती मुवमेंट मिडिवल इंडिया मधली, त्याचबरोबर या ठिकाणी असणारं एन्शियंट टू मॉडर्न मध्ये असणारं आर्ट, कल्चर आणि लिटरेचर यांच्यावर या ठिकाणी काम करावं लागतं.
म्हणजेच काय, तुम्ही ऑप्शनल अन्य दुसरा घेतला तरी इतिहास हा विषय तुम्हाला GS1 ला आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करणं आहे. आता इथं हिस्ट्री ऑप्शनल जर तुम्ही निवडला तर हे जे दोन महत्त्वाचे घटक आहे, पूर्व परीक्षेसाठीचा इतिहास आणि GS1 साठीचा इतिहास, तर ते घटक तुमच्या ऑप्शनल मध्ये या ठिकाणी होतात. तर हा एक महत्त्वाचा बेनिफिट हिस्ट्री या विषयाचा तुम्हाला मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा बेनिफिट काय आहे तो नीट समजून घ्या. की लक्षात घ्या की हा जो सब्जेक्ट आहे, इतिहास हा जो सब्जेक्ट आहे, हा साचेबद्ध सब्जेक्ट आहे. तर या सब्जेक्टची साचेबद्ध मांडणी आहे, तर तो आउट ऑफ सिलेबस या ठिकाणी जात नाही. इतिहासाचे जे प्रश्न आहेत हे आउट ऑफ सिलेबस या ठिकाणी जातच नाही, हे लक्षात घ्या. UPSCचे नाही जात तर बाकीचे कुठले जाणं शक्य नाहीये. त्याचबरोबर एक बेनिफिट असा आहे की याला करंटची जोड देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अगदी इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही वर्तमानपत्र आणि जे काय नवीन काय ज्या गोष्टी या ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये येतात ते नाही वाचल्या तरी या ठिकाणी हिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या साचेबद्ध पद्धतीने या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला करंट बेसची आवश्यकता लागत नाही हिस्ट्री हा विषय या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी. आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तोच सिलेबस प्रामाणिकपणे जर तुम्ही या ठिकाणी फॉलो केला, त्या प्रत्येक घटकाचे स्वतःचे नोट्स जर तुम्ही या ठिकाणी मेंटेन केले तर लक्षात घ्या तर हा याच्यासारखा मार्क सोपा आणि जास्त मार्क मिळवून देणारा सब्जेक्ट या ठिकाणी नाहीये. तर हा एक दुसरा महत्त्वाचा याचा या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी म्हणतात की इतिहास हा विषय लिहित असताना याची एक विशिष्ट शैली, त्यातूनच त्या लिहिला तरच मार्क या ठिकाणी मिळतात. आता हे नक्की आहे, इतिहास लिखाणाची एक विशिष्ट शैली या ठिकाणी असती, हे बरोबर आहे. परंतु ती शैली तुम्हाला लगेच या ठिकाणी प्राप्त होणार नाहीये, तर त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. आणि ते वेळ जर हिस्ट्री ऑप्शनल सारखा सब्जेक्ट जर तुम्ही निवडला, ऑप्शनल साठी हिस्ट्री निवडली, तर ती जी लिखाणाची शैली आहे ती तुमच्या या ठिकाणी इथं तयार होती, ऑटोमॅटिकली तयार होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इतिहास लेखन शास्त्रावर आणि स्कूल ऑफ हिस्ट्री किंवा इतिहासाचे जे विद्याशाखा आहेत त्यांच्या संदर्भात आपण उद्या परवाच्या दिवशी एक लेक्चर या ठिकाणी घेणारच आहे, जेणेकरून इतिहासातील विचार प्रवाह तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी समजेल. तर लक्षात घ्या, इथं पुन्हा नीट समजून घ्या, इतिहास हा विषय ऑप्शनसाठी निवडण्याचे फायदे काय. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि GS1चा इतिहास हा विषयाचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट होऊन जातो, वेगळं एफर्ट द्यायची गरज नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हा जो विषय आहे तो साचेबद्ध आहे, तर यामध्ये सिलेबस कंप्लीट केला तर तुम्हाला वेगळं काही वाचण्याची गरज लागत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे की करंटची जोड द्यायची गरज नाही. कसल्याही प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला वृत्तपत्र किंवा विविध प्रकारचे मॅगझिन्स वाचण्याची आवश्यकता लागत नाही हा विषय कंप्लीट करण्यासाठी. तर हा त्याचा या ठिकाणी खूप जास्त बेनिफिट या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या की या विषयाची निवड करायची असेल तर याची काय खूप जास्त तुम्हाला हिस्ट्रीबद्दल खूप जास्त ज्ञान असलं पाहिजे, हिस्ट्रीबद्दल खूप जास्त आवड असली पाहिजे, किंवा ग्रॅज्युएशनसाठी हिस्ट्री हा सब्जेक्टच ठेवला गेला पाहिजे अशाही प्रकारची कसली प्रकारची अट नाहीये किंवा असल्या प्रकारचं काही गोष्टी या ठिकाणी नाही. तुम्ही सहजरित्या सिलेबस जर फॉलो या ठिकाणी केला तर तुम्हाला त्या विषयामध्ये लिहिता पण येतं, मार्क पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळतात. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, तिसऱ्या घटकावर आपण थोडंसं या ठिकाणी बोलूया. इतिहास ऑप्शनल पेपर जो आहे त्याचा पॅटर्न नेमका काय आहे, तर त्या पॅटर्नवर थोडीशी आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया की या सब्जेक्टचा पॅटर्न जो आपला ऑप्शनल हिस्ट्री UPSC मध्ये काय पॅटर्न आहे तोच पॅटर्न साहजिकच इथं फॉलो होणार आहे. तर त्या पॅटर्नवर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. लक्षात घ्या, हिस्ट्री हा सब्जेक्ट ऑप्शनल साठी निवडण्याचा हा एक बेनिफिट आहे. मी असं म्हणेल हिस्ट्री सब्जेक्ट ऑप्शनल साठी निवडणं हा एक बेनिफिट आहे. का बेनिफिट आहे? कारण याचा जो काय पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न हा खूप जास्त सोपा पॅटर्न इथे या ठिकाणी मानला जातो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण इथं याचा पॅटर्न काय नेमका आहे तर त्या पॅटर्नवर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात येईल. आता लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल जर आपण या ठिकाणी पाहिला तर साहजिकच यामध्ये या ठिकाणी 500 मार्क या ठिकाणी आहेत. हिस्ट्री ऑप्शनल 500 मार्कांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आणि या 500 मार्कांना आयोगानं 2 भागामध्ये डिव्हाइड या ठिकाणी केलेला आहे.
त्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे, पेपर क्रमांक 1 जो आहे हा पेपर क्रमांक 1 असणार आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पेपर क्रमांक 2 आहे। तर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दोन घटक कोणत्याही ऑप्शनल मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। आता हा पेपर क्रमांक 1 जो आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे इतिहासाचे घटक अभ्यासावे लागतात। एक म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, एक म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आणि दुसरा म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास। लक्षात घ्या, प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पेपर क्रमांक 1 मध्ये हा महत्त्वाचा घटक आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि पेपर 2 जर आपण इथे या ठिकाणी पाहिला तर या पेपर 2 मध्ये दोन घटक आहेत, ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, एक म्हणजे आधुनिक भारत आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा घटक जो आहे तो म्हणजे आधुनिक जग। दुसरा घटक जो आहे तो म्हणजे आधुनिक जग। तर अशा प्रकारे पाहायला भेटतं हे 500 मार्क या दोन पेपरच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचे आहेत। पेपर क्रमांक 1 ज्याला जर आपण पाहिलं तर याला साधारणतः 250 मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि पेपर नंबर 2 जो आहे त्याला पण 250 मार्क इथे या ठिकाणी आहेत। तर अशा प्रकारे 500 मार्कांसाठी हे दोन पेपर आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे। आता बघा, या पेपरचा पॅटर्न समजून घेत असताना आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की या पॅटर्न मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यामध्ये एकूण किती प्रश्न सॉल्व करावे लागतात। तर लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2 असे आपण दोन घटक या ठिकाणी पाहिले। तर लक्षात घ्या, या दोन्ही पेपरसाठी आपल्याला फक्त आणि फक्त प्रश्न एकूण 8 असतात। लक्षात घ्या, एकूण प्रश्न किती असतात? पेपर 1 साठी 8 प्रश्न असतात आणि त्याचबरोबर पेपर 2 साठी देखील प्रश्नांची संख्या किती असती? तर 8 असते। तर लक्षात घ्या, पेपर 1 साठी प्रश्नांची संख्या 8 आहे आणि पेपर 2 साठी देखील प्रश्नांची संख्या ही एकूण 8 या ठिकाणी आहे। आता या पेपर 1 चा आपण बघूया, नंतर पेपर 2 चं बघूया। तर लक्षात घ्या, पेपर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर हे जे प्रश्न एकूण 8 आहेत ना, तर त्या 8 प्रश्नांमध्ये आपण जर पाहिलं तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5 हे कंपल्सरी आहेत। ठीक आहे, समजून घ्या। तसंच आधुनिक जग आणि आधुनिक भारत जर आपण पाहिला तर इथे पण पेपर नंबर 2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5 जे आहे ते इथे या ठिकाणी कंपल्सरी आहे। म्हणजे पेपर 1 पहा किंवा पेपर 2 पहा, तर या दोन्ही पेपरमध्ये एकूण 8 प्रश्न आहेत आणि या 8 पैकी प्रश्न क्रमांक 1 हा कंपल्सरी आहे आणि प्रश्न क्रमांक 5 हा कंपल्सरी आहे। आता पहा, पेपर 1 च्या संदर्भात आपण चर्चा करतोय तर पेपर 1 मध्ये प्राचीन किंवा क्वेश्चन पेपर 1 मधल्या क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये जर आम्ही पाहिलं तर प्राचीन भारतावर कंपल्सरी प्रश्न आहे जो तुम्हाला सॉल्व करायचा आहे। आणि पेपर नंबर 5 जर आपण पेपर नंबर 1 मधला 5वा क्वेश्चन जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर या ठिकाणी आहे, तर तो पण तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे। म्हणजे आयोगाने काय केलं ते नीट समजून घ्या। आयोगाने तुम्हाला सांगितलंय हा सिलेबस आहे आणि हा सर्व सिलेबस तुम्हाला अभ्यासायचा आहे। जर तुम्ही कोणी असा विचार केला की आपण पेपर क्रमांक 1 मधला एन्शियंट इंडिया करू आणि पेपर क्रमांक 2 मधला मॉडर्न इंडिया करू, तर ते जमत नाही। का बरं जमत नाही? कारण याचं कारणच ते आहे की इकडे तुम्हाला 5व्या क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे तो कंपल्सरी या ठिकाणी सॉल्व करायचा आहे, जो मध्ययुगीन भारताचा इतिहासावर या ठिकाणी आहे। आणि इकडे जर आपण पाहिलं तर पेपर क्रमांक 2 मध्ये क्वेश्चन क्रमांक 5 जो आहे तो जगाच्या इतिहासावर आहे, तो पण तुम्हाला कंपल्सरी अनिवार्यपणे सॉल्व करायचा आहे। म्हणजे आयोगाला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना मध्ययुगीन भारत तरी तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्यातले काही प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे। आणि इथं पेपर 2 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना आधुनिक जग काय आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला माहिती असले पाहिजे, ते सॉल्व करता आले पाहिजे। तर अशा प्रकारे एकूण 8 प्रश्न या ठिकाणी आहे। आता बघा, 8च्या 8 प्रश्न सॉल्व करायचे आहेत का तुम्हाला, हा पण एक महत्त्वाचा घटक आहे। तर लक्षात घ्या, 8चे 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे नाहीयेत, हे लक्षात घ्या। 8 पैकी तुम्हाला 6 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, 8 पैकी तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे आहेत? तर केवळ 6 प्रश्न जे आहेत हे 6 प्रश्न इथे या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। त्यातले
क्वेश्चन क्रमांक या ठिकाणी 1 आणि त्याचबरोबर क्वेश्चन क्रमांक 5 हे दोन जर आपण इथं पाहिले तर हे कंपल्सरी आहेत, हे लक्षात घ्या. तर हे कंपल्सरी आहेत आणि म्हणून 4 मधले हे 6 मधले जर आपण इथं 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे असं म्हणा, तर एकूण 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न जे आहेत ते इथे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे प्रत्येकी 5 प्रश्न जे आपण पाहतो त्या 5 प्रश्नांची मार्क जर आपण पाहिले तर 50-50 या ठिकाणी आहे. म्हणजे 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 5 प्रश्नांचे एकूण गुण हे 50-50 असणार आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 50 मार्क मिळवणारे 5 प्रश्न तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. त्या 5 प्रश्नांपैकी क्वेश्चन क्रमांक 1 आणि क्वेश्चन क्रमांक 5 जर आपण पाहिला तर हे दोन्ही या ठिकाणी कंपल्सरी या ठिकाणी आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी चॉईस आहे. उर्वरित जे काही 6 प्रश्न असतील, म्हणजे हे 2 कंपल्सरी आहेत, उर्वरित 6 जे प्रश्न असतील तर त्या 6 मधले आपल्याला केवळ 3च प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. बस, कार्यक्रम समाप्त झाला. तर या प्रकारचा हा महत्वाचा पॅटर्न या ठिकाणी आहे. आता बघा, म्हणजेच 8 प्रश्नांमधले 2 कंपल्सरी आहेत आणि उर्वरित 6 प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला एक म्हणजे ऑप्शनल या ठिकाणी आहे की 6 पैकी तुम्ही 3 सॉल्व्ह करा, अशा प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा, क्वेश्चन क्रमांक 1 जर आपण इथं पाहिला, जो प्राचीन भारताच्या इतिहासावर या ठिकाणी आहे, त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं मित्रांनो, तर त्या पेपरमध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जर क्वेश्चन क्रमांक 1 जर आपण इथं पाहिला तर यामध्ये जर का 50 मार्क तुम्हाला मिळणार असतील, 50 मार्कासाठी जर हा प्रश्न या ठिकाणी आहे, तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 45+ मार्क या ठिकाणी घेता येऊ शकतात, हे लक्षात घ्या. 45+, कधी कधी 48 पण, कधी कधी 47 पण, असे पण मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे आउट ऑफ मार्क तुम्हाला इथे मिळवता येऊ शकतात. त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर मध्ययुगीन भारताचा इतिहास जर आम्ही पाहिला त्याच्यामध्ये पण 5 प्रश्न या ठिकाणी आहेत. तर हे जे 5 प्रश्न जे शॉर्ट नोट्स आहेत, ज्याच्यामध्ये 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे 150 शब्दांमध्ये लिहित असताना तुम्हाला हे पण साधारणतः 50 मार्कांचे आहे. तर इथं पण तुम्हाला तशा प्रकारचे मार्क घेण्याची शक्यता या ठिकाणी आहे. आता बघा, प्राचीन भारताच्या इतिहासावरचा जो क्वेश्चन क्रमांक 1 जो आहे तो कसा असतो त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगेल. तर प्राचीन भारताचा इतिहासामधला जो क्वेश्चन क्रमांक 1 जो आहे तो कसा आहे तो थोडासा आपण इथे या ठिकाणी डिस्कस करूया. आता इथं काय बघा, अशा पद्धतीचा मॅप दिला जातो. UPSC जे मेन्स जे क्वेश्चन आपण पाहिले तर अशा प्रकारचा मॅप दिला जातो आणि या मॅपवर आधारित असणारे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. तर अशा प्रकारे एकूण 20 साइट्स असतात. 20 साइट्स जे आहेत तर त्या 20 साइट्स या ठिकाणी आहेत आणि या 20 साइट्स तुम्हाला तिथे या ठिकाणी पेपरमध्ये लिहायच्या असतात किंवा त्याचं लोकेशन हे तुम्हाला शोधायचं असतं. लोकेशन सांगितलेलं असतं आणि इथं त्याचं या ठिकाणी आपण म्हणू शकतो इथं प्रश्न असतो आणि त्या प्रश्नावरनं ती साइट्स कुठली आहे, त्या साइट्सचं नाव, ती साइट्स कोणत्या भागात आहे, त्या प्रांताचं नाव आणि त्या साइट्सचं महत्त्व काय आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी असतो. आता बघा, हा जो क्वेश्चन क्रमांक 1 जो आहे तर यामध्ये लक्षात ठेवा एकूण 20 प्रश्न असतात. एकूण 20 प्रश्न या ठिकाणी आहे आणि यातला प्रत्येक प्रश्न जो आपण पाहिला तर तो प्रश्न हा 2.5 मार्कांसाठी असतो. प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न याच्यासाठी 2.5 मार्क या ठिकाणी आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला अशा प्रकारे 20 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2.5 मार्कांचा, म्हणजेच हे 50 प्रश्न इथे या ठिकाणी किंवा 50 मार्क इथं आपल्याला मिळवता येतात. आता बघा, इथं आपल्याला या ठिकाणी दिसून असं येतं की हे जे काही प्रश्न आपल्याला पाहायचे किंवा हे जे प्रश्न लिहायचे आहेत तर त्यांची शब्द संख्या ही 30 शब्द असते. तर 30 शब्दांमध्ये आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा असतो. आता बघा, जसं की एखादा मॅप दिला जातो आणि त्या मॅपवर इथे या ठिकाणी खुणा असतात. क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 असे 20 प्रकारच्या साइट्स असतात आणि प्रश्न अशा स्वरूपातील या ठिकाणी इथं असतो. नवपाषाण काळातील गर्तावास, प्रारंभिक ग्रामीण वस्ती, म्हणजे हे जे नंबर, या नंबरवर तिथं काय होतं, ती साइट्स कुठली आहे, ती कुठल्या भागात आहे ते तुम्हाला ओळखायचं आणि त्या साइट्सवर या ठिकाणी लिखाण करायचंय.
उदाहरणार्थ जर आपण इथं पाहिलं तर बघा, मी तुमच्यासाठी उदाहरणासाठी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आणलेले आहेत. आता बघा, हा मॅप आपल्याला इथे या ठिकाणी दिसतो आणि या मॅपमध्ये या प्रकारचे नंबर इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. अशा प्रकारचे जे नंबर तुम्हाला इथं दिसत असेल तर नीट पाहून घ्या. तर या प्रकारचे नंबर्स या ठिकाणी इथं आहेत. आता बघा, इथं तिसरा क्रमांक जर आपण पाहिलं तर इथं नवपाषाण काळातील गर्तावास आहे. तर नवपाषाण काळातील गर्तावास असं म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रकारचा तिसरा नंबर मॅपमध्ये रोमन 3 नंबर जो आहे, रोमन आकडे जो तिसरा नंबर आहे, तर त्याच्यामध्ये आयोगाने प्रश्न दिलाय की नवपाषाण काळातील गर्तावास जो 3 नंबर इकडे आहे, काश्मीरमध्ये आहे. आता बघा, काश्मीर तर आपल्याला लोकेशन याचं समजतं लगेचच, काश्मीरमध्ये या ठिकाणी आहे. मग काश्मीरमध्ये पाहायला भेटतं नवपाषाण काळातील गर्तावास असं विचारलंय. तर या काश्मीरमध्ये नवपाषाण काळातील गर्तावास कुठे होतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपल्याला पाहायला भेटतं की हो, बुर्जहोम जे आहे, तर बुर्जहोम वर इथं आयोगाने विचारा सांगितलं. मग तुम्हाला काय लिहायचंय, नवपाषाण काळातील गर्तावास, मग बुर्जहोम. मग बुर्जहोमचं वैशिष्ट्य काय, बुर्जहोमचं काय इम्पॉर्टंट आहे, तर त्यावर तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं. आता 30 शब्द म्हणजे ऑलमोस्ट 4 लाईन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या. 4 ते 5 लाईन्स, जनरली 4 साडेचार लाईन्स तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायच्या आहेत. हे जर 3 ते 4 लाईन जर तुम्ही इथं लिहिला तर तुम्हाला 2.5 पैकी 2.5 मार्क मिळतात. लक्षात घ्या. एक तर तुम्ही त्या प्रकारचं लोकेशन तुम्हाला इथे या ठिकाणी कळालं तर ते लोकेशनला 1 मार्क आहे. त्या साईडचं नाव तुम्ही लिहिलं तर त्याला इथं मार्क भेटतात आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही जे लिहिता त्याला 1.5 मार्क या ठिकाणी मिळतात. म्हणजे अशा प्रकारे 2.5 मार्क तुम्हाला इथं मिळतात. आणि त्यामुळे तुम्ही जर इथं व्यवस्थितरित्या मॅपिंग जर या ठिकाणी केलं तर लक्षात घ्या, तुमचे हे हक्काचे मार्क आहेत. 50 पैकी 50 मार्क इथे या ठिकाणी मिळू शकतात. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, आता बघा इथे लिहिलं प्रारंभिक ग्रामीण वस्ती, जो 4थ्या क्रमांकाचा इथे या ठिकाणी मुद्दा आपल्याला दिसतो. प्रारंभिक ग्रामीण वस्ती म्हणजे या भागामध्ये. मग इथं प्रारंभिक ग्रामीण वस्ती काय आहे तर आपल्याला लक्षात येतं की इथं होतं मेहरगड आहे ना. तर मेहरगड जे आहे, तर मेहरगडवर आयोगाने इथं विचारलेलं आहे. तर मग मेहरगड हे प्रारंभिक ग्रामीण वस्ती पाहायचं आणि त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर तिसरे साईड आपण पाहिलं बघा, इथं 16व्या क्रमांकाचा या ठिकाणी बिंदू दाखवलाय. त्याच्यामध्ये लिहिलं गांधार कला केंद्र. मग गांधार कला केंद्र 16व्या नंबर आहे तर इथं. मग या भागामध्ये गांधार कला केंद्राची महत्वाचं ठिकाण कुठलं होतं तर तक्षशिला या ठिकाणी होतं आहे ना. तर या भागामध्ये गांधार कला केंद्र या ठिकाणी आहे, जे तक्षशिलामध्ये मोठ्या प्रमाणात गांधार कला केंद्र इथे या ठिकाणी उदयास आलं. मग या तक्षशिलाबद्दल, गांधार कला केंद्राबद्दल तुम्हाला माहिती या ठिकाणी लिहायची आहे. आणि मग इथं प्रारंभिक चैत्य दिले बघा. 20व्या क्रमांक जर आपण पाहिलं तर प्रारंभिक चैत्य म्हणजे 20 म्हणजे कुठे, महाराष्ट्र बघा. आता याचं लोकेशन तुम्हाला लक्षात येतं आणि त्याच्यामध्ये दिलंय प्रारंभिक चैत्यगृह. मग लगेच लक्षात आलं पाहिजे की प्रारंभिक चैत्यगृह म्हणजे इथं कारले लेणी, भाजे लेणी याबद्दलची माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. म्हणजेच मग तुम्हाला इथे या ठिकाणी कारले लेणी जे आहे तर त्या कारले लेणी, भाजे कारले लेणी जे आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहायचंय. जसं की महाराष्ट्रामध्ये हे कारले भाजे लेणी आहे, ज्याच्यामध्ये सातवाहनांच्या काळामध्ये हे भाजे कारले लेणीचा विकास या ठिकाणी झाला. त्याचबरोबर मग इथं चैत्य आहे. मग चैत्य कशाला म्हटलं गेलं आहे, बौद्ध स्ट्रक्चरमध्ये चैत्य कशाला म्हटलं जातं आणि या स्ट्रक्चरचं काय नेमकं इम्पॉर्टंट वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. बस एवढे महत्वाचे मुद्दे जर लिहिले तर तुम्हाला लक्षात घ्या 2.5 पैकी 2.5 मार्क या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो की पेपर नंबर 1 जो आहे हिस्ट्री ऑप्शनलचा, त्यामध्ये 250 पैकी हे जे 50 प्रश्न आहेत, 50 मार्क जे आहेत ते तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कारण जर का तुम्ही व्यवस्थित जर त्या मॅपिंग केलं तर तुम्हाला हे सगळे मार्क सहजरित्या या ठिकाणी उपलब्ध होतात. आता मुद्दा आहे, हे साईड्स कुठून करायचे. प्रश्न असा आहे की हे साईड्स कुठून करायचे, हे कसं काय इथे या ठिकाणी मिळणार आहे. तर लक्षात घ्या, सोपी मेथड आहे. तुम्ही आतापर्यंत इतिहास या विषयाचे जे काही पुस्तक वाचले, प्राचीन भारताच्या इतिहासातले, तर त्या पुस्तकं वाचत असताना यापूर्वी कधी नकाशा वाचन केलं नाही. आता ते नकाशा वाचन करायचंय. आता ते नकाशा वाचन तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्या नकाशा वाचनामधले त्या साइट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता या जनरली साइट जर आपण पाहिल्या तर या साइट्स पाषाण काळातील, नवपाषाण काळातील, हडप्पा संस्कृतीतील, महापाषाण संस्कृतीतील, त्याचबरोबर 16 महाजनपदाच्या काळातील, त्याचबरोबर मौर्यांच्या काळातील, सातवाहनांच्या काळातील, गुप्तांच्या काळातील
दक्षिण भारतामधले जे राज्यकर्ते होते त्यांच्या काळातील, तर या प्रकारच्या प्राचीन भारतामध्ये जे काही मॅप आपण या ठिकाणी अभ्यासतो तर त्या मॅपशी संबंधित हे प्रश्न या ठिकाणी असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते मॅप व्यवस्थितरित्या पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. मी चॅलेंज तुम्हाला देतो, आयोगाने जर 20 प्रश्न इथे या ठिकाणी विचारतायत, आयोग किती प्रश्न विचारतायत तर या ठिकाणी 20 प्रश्न असतायत, तर लक्षात घ्या जर तुम्ही 200 साइट्सची माहिती स्वतः जवळ ठेवली, तशा साइट्स पाहिल्या तर 500 प्लस साइट्स आहेत, परंतु जर प्रमुख 200 साइट जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर मला तुम्ही सांगा, तर 200 साइट जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर लक्षात घ्या की तुमचा इथं पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी जास्त या ठिकाणी तयार होतीये. तर तुम्ही इथं 20चे 20 प्रश्न हे सॉल्व्ह करू शकता आणि 50चे 50 मार्क तुमच्या हातातले असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी UPSC चा पॅटर्न आपल्या MPSC ने उचलला म्हणून भयभीत होत आहेत, तर घाबरायचं काय कारण नाही. लक्षात घ्या, जरी आयोगानं UPSC चा अभ्यासक्रम तुम्हाला कॉपी पेस्ट करून दिला असला तर UPSC चा पेपर हा करंट बेस गेलेला आहे, लक्षात घ्या, आणि ते खूप जास्त डीप मध्ये UPSC ने विचारलेला आहे. लक्षात घ्या, MPSC ही सुरुवातीला तशा प्रकारचं डीपनेस पेपरमध्ये आणेलच असं नाहीये. त्यामुळे पहिले 1-2 वर्षाचे पेपर हे तसे पाहिले तर या ठिकाणी आपल्या स्टेट बोर्ड आणि NCERT बेसच असणार आहे. त्यामुळे प्राचीन भारताचं अध्ययन करत असताना तुम्ही NCERT आणि त्याचबरोबर स्टेट बोर्ड हे वाचणं गरजेचं आहे. जसं की 6वीचा स्टेट बोर्ड आहे, त्याचबरोबर इकडं आपलं 11वीचं जे नव्यानं आलेलं स्टेट बोर्ड आहे ते वाचावं लागणार आहे, NCERT जे आहे त्या वाचावं लागणार आहे. तर मला हे सांगायचे की तुम्ही NCERT आणि स्टेट बोर्ड बेस अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा, लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा क्वेश्चन क्रमांक 1 50 मार्कांच्या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सहजरित्या सॉल्व्ह करता येतात मॅपिंग असल्यामुळं. हा बेनिफिट दुसऱ्या सब्जेक्टमध्ये नाही, केवळ हिस्ट्रीमध्येच आहे, हे लक्षात घ्या. 50 हक्काचे मार्क तुम्हाला आहे. राहतं मग 200 मार्कांची लढाई. आता 200 मार्कांची जी लढाई आपण पाहतो तर लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी इथं सांगितलं की क्वेश्चन पेपर क्रमांक जो आपण इथे या ठिकाणी पाहतो, पेपर क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं, पेपर 1 मध्ये प्रश्न संख्या 1 ही कंपल्सरी आहे, ज्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात आणि ते 20 पैकी 20 मध्ये तुम्हाला इथं काय करायचंय, साइट्स या ठिकाणी तिथं शोधायच्यात आणि त्या साइटची नावं शोधायची आहेत दिलेल्या माहितीच्या आधारे आणि त्याबद्दल तुम्हाला 30 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला 50 मार्क या ठिकाणी मिळतात. आता बघा, याच पेपर नंबर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो कंपल्सरी आहे, ठीक आहे ना. तर प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी इथं कंपल्सरी, 1 आणि 5 कंपल्सरी आहे. तर या प्रश्नाला देखील 50 मार्क या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाला देखील 50 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी आहे. आता बघा, इथं प्रश्न विचारलेत 20 आणि त्या प्रश्न 20 विचारलेत, प्रत्येकी प्रश्न जो आहे तो 2.5 मार्कांचा या ठिकाणी आहे आणि तिथं तुम्हाला या ठिकाणी 2.5 मार्कांच्या प्रश्नांसाठी तुम्हाला 30 शब्द जे आहेत तर 30 शब्दांची मर्यादा आयोगानं इथे या ठिकाणी दिलेली आहे. तर 30 शब्दांमध्ये क्वेश्चन क्रमांक 1 या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येक प्रश्न हा 30 शब्दांमध्ये त्यातला लिहायचा. असे 20 प्रश्न तुम्हाला इथं लिहायचा आहे, म्हणजे जे काही उपघटक आहेत ते लिहायचे. आता प्रश्न क्रमांक 5 जर आपण या ठिकाणी पाहिला, त्याला पण इथे या ठिकाणी 50 मार्क या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 5 ला पण 50 मार्क या ठिकाणी आहेत. आता इथं लक्षात घ्या, हे मार्क तुम्हाला एकूण 5 प्रश्न लिहून कमवायचे आहेत. हे मार्क तुम्हाला 5 प्रश्न लिहून कमवायचे आहेत. जसं काही इथं 20 प्रश्न लिहून कमवायचे होते, तशा प्रकारे इथे 5 प्रश्न लिहून तुम्हाला हे 50 मार्क या ठिकाणी मिळवायचे आहेत. साहजिकच हे 5 प्रश्नांसाठी, प्रत्येक प्रश्नांसाठी 10 मार्क आहेत, हे लक्षात घ्या. 5 प्रश्नांसाठी 5 प्रश्नातल्या प्रत्येक प्रश्नासाठी 10 मार्क म्हणजेच हे 50 मार्क इथे या ठिकाणी होतात. आणि मुद्दा नीट समजून घ्या, हे 50 मार्क कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथं आयोगानं 150 शब्दांची मर्यादा दिलेली आहे. किती शब्द मर्यादा आहे? 150 शब्द. तर 150 शब्द मर्यादामध्ये तुम्हाला हे 5 प्रश्न लिहायचे, जे की कंपल्सरी आहे. 10 मार्कांसाठी एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारचा पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर
पेपर नंबर 1 मध्ये क्वेश्चन पेपर प्रश्न संख्या 1 आणि प्रश्न संख्या 5 यावर तुम्हाला एकूण 100 मार्क मिळण्याची संधी या ठिकाणी आहे, तर हे लक्षात घ्या. आता बघा की चला पहिल्या मॅपिंगचे प्रश्न जो आपल्या हक्काचे आहेत, मग हे प्रश्न कशा हक्काचे आहेत ते पण नीट समजून घ्या. हे प्रश्न साहजिकच मिडिवल इंडियावर आहेत. पहिला प्रश्न प्राचीन भारतावर कंपल्सरी आहेत आणि दुसरा प्रश्न आणि 5वा क्रमांकाचा प्रश्न हा मध्ययुगीन भारताशी संबंधित आहे. आता यासाठी काय करायचं बघा, यासाठी इथं जर आपण पाहिलं तर संकल्पनांवर आधारित असे प्रश्न या ठिकाणी आहेत. इथं संकल्पनांवर आधारित प्रश्न आहेत. उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी पाहिलं की अगदी पूर्व मध्य कालखंड जो आपण पाहिला तर पूर्व मध्य कालखंडामध्ये आपल्याकडे या ठिकाणी अग्रहार आहे, ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदान आहे, अग्रहार यासारख्या पद्धती या ठिकाणी होत्या. जजमानी पद्धत या ठिकाणी होती. त्याचबरोबर महसूल व्यवस्थेमध्ये केलेले अकबरानं केलेले बदल ते थोडेसे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्या काही संकल्पना या ठिकाणी इथं होत्या, एकता संकल्पना जी आहे, एकता, जागीरदार, जप्त महसूल व्यवस्था, तर त्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जर व्यवस्थित आपण केल्या तर हे प्रश्न हे 10 मार्क आहे तुमच्या खिशातले या ठिकाणी असतात, हे लक्षात घ्या. याचबरोबर इथं आर्ट अँड कल्चरवर पण प्रश्न असतात बरं का, नाही असं नाही, तर ते पण प्रश्न इथे या ठिकाणी यामध्ये असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं वरचे 50 आपल्या हक्काचे आहेत आणि हिकडचे जे काही 5 प्रश्न जे आहेत ते जर व्यवस्थित आपण सॉल्व्ह केले, ते जर टॅकल केले तर हे 100 मार्क 250 पैकी 100 मार्क तुमच्या हातातल्या या ठिकाणी असतात. आणि त्याच्यानंतर जे काही उर्वरित 150 मार्क आपल्याला पाहायचे, 150 मार्क जे आपल्याला कमवायचे आहेत, तर ते 150 मार्क कसे कमवायचे आहेत ते नीट समजून घ्या. पेपर 1 आणि क्वेश्चन पेपर प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे कंपल्सरी झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 हे जे 2, 3 आणि 4 जे आहेत, हे 2, 3, 4 जे आहेत हे साहजिकच प्राचीन भारताच्या इतिहासावर असणार आहे. 2, 3, 4 जे आहेत हे प्राचीन भारताच्या इतिहासावर असणार आहे. 5वा मिडिवल इंडिया जो कंपल्सरी असणार आहे. आणि त्यानंतर मग इथं जर आपण पाहिलं 6, 7 आणि त्याचबरोबर 8 हे आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर असणार आहेत. तर 6, 7 आणि त्याचबरोबर 8 हे मध्ययुग जे आहे तर त्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर हे 6, 7, 8 असणार आहेत. आता इथं आयोगाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हे उर्वरित जे काही 6 प्रश्न आम्ही तुमच्यासाठी दिलेले आहेत तर त्या 6 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्ही इथे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. मग ज्याचा प्राचीन भारताचा इतिहास हा चांगला आहे त्यांनी समजा 2रा क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा प्रश्न सॉल्व्ह केला, 2ऱ्या क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा प्रश्न सॉल्व्ह केला. आणि ज्याला असं वाटलं 3ऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन थोडासा कठीण आहे माझ्यासाठी, तर तो विद्यार्थी मिडिवल इंडिया मधला 7वा क्रमांकाचा किंवा 8वा क्रमांकाचा किंवा या तिन्हीपैकी कोणताही एक सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं चॉईस दिलेली आहे, लक्षात घ्या, इथं चॉईस आहे. म्हणजे या 6 प्रश्नांपैकी कोणतेही 3 तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी 50 मार्कांसाठी हे प्रश्न या ठिकाणी असतात, हे लक्षात घ्या. तर या प्रकारचे हे 3 प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला हे 150 पैकीच्या मार्क 150 पैकी मार्क या ठिकाणी इथं मिळतात, हे लक्षात घ्या. तर क्वेश्चन क्रमांक 1 50 मार्कांचा जो कंपल्सरी या ठिकाणी आहे. क्वेश्चन क्रमांक 5 जो मिडिवल इंडियाचा आहे तो पण कंपल्सरी आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला मॅपिंग आहे. त्याबरोबर 5व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 प्रश्न 10 मार्कांसाठी या ठिकाणी लिहायचे आहेत, जे संकल्पनांवर आधारित आहे, मिडिवल इंडियाच्या संकल्पनांवर आधारित आहेत. आणि मग हे थोडेसे दीर्घोत्तर या ठिकाणी प्रश्न असतात. आता बघा याचं स्वरूप जर आपण पाहिलं, या 150 मार्कांचं स्वरूप जर आपण पाहिलं ते पण थोडंसं समजून घ्या. आता बघा क्वेश्चन क्रमांक 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न असतात, उपघटक असतात. मग क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये हा एक उपघटक आहे, बी आहे आणि त्याचबरोबर सी आहे. तर हे तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन क्रमांक 2 मधले ए, बी आणि सी हे तिन्हीच्या तिन्ही सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन क्रमांक
4 जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये पण असंच ABC असणार आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाच्या बंचमध्ये 3 प्रश्न असतात. नीट समजून घ्या, कारण हे आत्ताच नाही समजलं तर पुढे जाऊन फजिती होईल. तर लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नामध्ये एकूण 3 छोटे छोटे प्रश्न असतात आणि ते 3च्या 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. हे लक्षात घ्या. असं नाही, असं करता येत नाही की क्वेश्चन क्रमांक 2 सॉल्व्ह करायला घेतलाय, त्यामध्ये A आणि B लिहिलं आणि C मात्र तिसऱ्या मधला घेतला, तर तसं करता येत नाही. तर बी प्रश्न 2 जर निवडला तर 2 मधला हा संपूर्ण सेट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, A, B आणि C. तर हा मुद्दा या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्या. तर ही थोडीशी आपल्याला मुद्दा या ठिकाणी लक्षात येतो. बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला आणून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला ते छान पद्धतीने आणखीन या ठिकाणी समजून घेता येईल. म्हणजे बघा, हा पॅटर्न कसा आहे बघा. जसं की आपण इथं क्वेश्चन क्रमांक 3 इथं हा पाहिला बघा, 3रा नंबरचा आकडा इथं दिसत असेल. तर या 3ऱ्या आकड्यामध्ये हे 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, 1, B आणि त्याचबरोबर C. हे 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे असं होतं की तुम्ही प्रश्न क्रमांक 3 मध्ये हे 3 प्रश्न सॉल्व्ह केले, म्हणजे 50 मार्क तुम्ही या ठिकाणी इथं सॉल्व्ह केले आहेत. आता हे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, 20 मार्कांसाठी हा एक प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नातला पहिला प्रश्न हा 20 मार्कांचा आहे. त्यानंतर उर्वरित प्रश्न जे आहे त्या ठिकाणी 15 मार्कांचे या ठिकाणी आहे. उर्वरित 2 प्रश्न 15-15 मार्कांचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे 50 मार्कांचा हा पेपर किंवा हा प्रश्न सेट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जर हा पूर्ण त्या 3च्या 3 प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते 50 मार्क, तुम्ही 50 मार्काचा पेपर सॉल्व्ह केला असा त्याचा अर्थ हा या ठिकाणी निघून येतो, हे लक्षात घ्या. आता बघा, याची शब्द मर्यादा काय असते. तर समजा की जे आधी बघा आपण पाहिलं की 150 शब्दांमध्ये लिहायला सांगितलं होतं. क्वेश्चन पेपर प्रश्न संख्या क्रमांक 5 मध्ये तुम्हाला 150 शब्दांमध्ये 5 प्रश्न लिहायला सांगितले होते, त्याला 10 मार्क होते. म्हणजे 150 शब्दांसाठी 10 मार्क आहे, हे लक्षात घ्या. मग 15 मार्कसाठी तुम्हाला 200 शब्द हे या ठिकाणी अभिप्रेत आहेत. इथं आयोगाने इथं स्पष्टपणे उल्लेख केलेला नाहीये, पण अभिप्रेत आहे 200 शब्द साठी 15 मार्क. आणि जिथं 20 मार्क तुम्हाला दिलेले आहेत, तर त्या 20 मार्काचा पेपर हा तुम्हाला अभिप्रेत आहे 250 शब्दांमध्ये त्याचं या ठिकाणी उत्तर देणं. समजतंय का. तर जिथं 20 मार्क आहे, ज्या प्रश्नाला 20 मार्क आहे, तर तो प्रश्न 250 शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. हे अपेक्षा आहे, इथे काही थेटपणे नमूद करून ठेवलेलं नाहीये, पण हे अपेक्षित आहे. 20 मार्क जर असतील तर तुम्हाला 250 शब्द लिहायचे आहे. प्रश्न 15 मार्काचा असेल तर तुम्हाला 200 शब्द लिहायचे आहे. 150 शब्दांसाठी तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. तर हे असं गृहीत या ठिकाणी आहे. तर या प्रकारचे हे असे प्रकारचे 3 सेट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्ही एन्शियंट इंडियातले 2 सॉल्व्ह करा, मिडिवल इंडिया मधला 1 सॉल्व्ह करा, नो इश्यू. किंवा एन्शियंट इंडियातला 1 सॉल्व्ह करा, मिडिवल इंडियातले 2 सॉल्व्ह करा, नो इश्यू. मॉडर्न इंडियाचं पण तसंच आहे, आधुनिक जगाचं पण तसंच आहे. प्रश्न क्रमांक 1 हा कंपल्सरी आहे, प्रश्न क्रमांक 5 हा कंपल्सरी आहे. प्रश्न क्रमांक 1 जर आपण या ठिकाणी पाहिला पेपर नंबर 2 मधला मॉडर्न इंडियातला, तिथे पण आपल्याला पाहायला भेटतात 150 शब्द आहे आणि 150 शब्दांमध्ये 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येकी प्रश्नाला 10 मार्क या ठिकाणी आहेत. तर ते आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात, मॉडर्न इंडियाचे कंपल्सरी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 जर आपण पाहिला, तिथे पण सेम आहे की या ठिकाणी 5 प्रश्न आहेत, 150 शब्दांमध्ये प्रत्येकी प्रश्न लिहायचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क आहेत आणि मग ते या ठिकाणी आहेत आधुनिक जगाच्या इतिहासावरचे प्रश्न. आणि मग बाकीचे जे काही आपण पाहतो की हे पेपर 2 मधले हे 2 प्रश्न सॉल्व्ह केले, पेपर 1 आणि पेपर प्रश्न संख्या 1 आणि प्रश्न संख्या 5 सॉल्व्ह केले, तर मग उर्वरित 6 प्रश्नांपैकी 3 प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे ज्यांचं मॉडर्न इंडिया जास्त चांगला आहे त्यांनी या ठिकाणी 3च्या 3 मॉडर्न इंडियाचे सॉल्व्ह केले तरी हरकत नाही. 3च्या 3 प्रश्न मॉडर्न इंडियाचे सॉल्व्ह केले तरी हरकत नाही. किंवा 2 प्रश्न मॉडर्न इंडियाचे आणि 1 प्रश्न आधुनिक जगाचा सॉल्व्ह केला तरी या ठिकाणी चालणारं आहे, हे लक्षात घ्या. आयोगानं अशा प्रकारचे हे 250 प्रश्नांचं बायफर्गेशन इथे या ठिकाणी तुमच्या समोर करून दिलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न बेस्ट पॅटर्न आहे, लक्षात घ्या. ज्याच्यामुळं ऑप्शनलच्या सर्व घटकांवर तुम्हाला अभ्यास करणे कंपल्शन आहे, गरजेचंच आहे ते.
आणि त्याचबरोबर या पॅटर्नमुळे तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची संधी आहे। लक्षात घ्या, एन्शियंट इंडियाचे मॅप जर तुम्ही व्यवस्थित केले, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड आधारितच करा, लक्षात घ्या, कारण पहिलाच प्रयत्न असणार 2025चा, आणि त्यामुळे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचे जे मॅप आहेत ते व्यवस्थित करून घ्या। रेफरन्स बुक मला नाही वाटत रेफरन्स बुक मध्ये खूप सारं विचारलं जाईल, तर किमान 20 पैकी 17-18 साइट्स तुम्हाला एनसीईआरटी आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्येच या ठिकाणी पाहायला भेटतील। 17-18 साइट्स सुद्धा या ठिकाणी मिळतील, तर हे तुम्हाला मार्क मिळवून देतात। 45+ मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी घेण्याची दाट शक्यता आहे। 50 पैकी जर 45 मार्क्स तुम्ही इथे घेत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही 2 पावलं बाकीच्या ऑप्शनल पेपरच्या जास्त पुढे असतात, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर करंट बेस्ड डेटा तुम्हाला कलेक्शन करण्याची गरज नाही। वर्तमान काळात काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जागृत असलं तर चांगलंच आहे, नसलं तरी चाललंय, मात्र अभ्यासक्रम कव्हर केला, दिलेले मुद्दे व्यवस्थित त्या डिफाईन केले, त्यावर काम केलं, प्रश्न कसे लिहायचे ते जर तुम्हाला या ठिकाणी समजले तर इतिहासासारखा सोपा ऑप्शन सब्जेक्ट नाही जो भरपूर मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळवून देतो। आणि यूपीएससी मध्ये पण खूप सारे विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतात की ज्यांना इतिहासासारखा विषय घेऊन ज्यांनी या ठिकाणी टॉपवरती झालेले आहेत किंवा जास्त टॉप 10 मध्ये ते या ठिकाणी आलेले आहेत, असे खूप सारे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी मिळतील। तर मित्रांनो, हा पॅटर्न आहे जो पॅटर्न तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे। बघा, हा पेपर नंबर, हा क्वेश्चन क्रमांक 2, या क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये पण ए आहे, त्याचबरोबर बी आहे आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी पाहिलं तर सी आहे। तर ए, बी आणि सी असे तिन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन क्रमांक 2 मधले, पण 2 मधले, 3 मधले, 4 मधले, तर हे सॉल्व्ह करायचे आहेत। तर परत लक्षात घ्या, 1 आणि 5 कंपल्सरी आणि बाकीचे 6 जे आहेत ते तुम्हाला 6 पैकी 3 प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत। तुम्हाला चॉईस दिलेली आहे, तुम्ही कोणताही ग्रुप सिलेक्ट करू शकता आणि त्या ग्रुप मधले बाकीचे 3 प्रश्न सॉल्व्ह करू शकता। तर असा पॅटर्न आहे जो सोपा पॅटर्न आहे, इथं भरपूर मार्क मिळण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की हिस्ट्री ऑप्शनल घेऊन मी आता या ठिकाणी तयारी करत आहे। विद्यार्थी मित्रांना हा विषय या ठिकाणी शिकवत आहे, ऑनलाईन आणि त्याचबरोबर ऑफलाईन। तर जे कोण विद्यार्थी ऑफलाईन हिस्ट्री ऑप्शनल साठी तयार करत आहे त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल जर त्यांचा सब्जेक्ट असेल तर त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅच आपली सुरू होत आहे 31 जुलैपासून। तर 31 जुलैपासून ऑफलाईन बॅच हिस्ट्री ऑप्शनलच्या ठिकाणी आपण सुरू करत आहोत पुण्यामध्ये। तर जे कोण विद्यार्थी बाहेर गावी आहेत आणि ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल माझ्याकडून शिकायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 31 जुलैच्या आतमध्ये पुण्यामध्ये या आणि आपले लेक्चर जे आहेत हे 3 तासाचे प्रत्येकी लेक्चर या ठिकाणी असणार आहे। तर 3 तासाचा एक लेक्चर आपला असणार आहे, ऑफलाईन लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी तो टॉपिक शिकवेल आणि याचबरोबर यूपीएससीने यापूर्वी जे काही प्रश्न विचारले त्या प्रकारचे प्रश्न आणि नवीन काही प्रश्न त्यांचा सराव देखील मी या ठिकाणी करून घेतला जाईल, पेपर देखील चेक करून घेतला जाईल। तर या प्रकारचा ही बॅच आपली असणार आहे हिस्ट्री ऑप्शनलची। 31 जुलैपासून ही बॅच आपली सुरू होत आहे। तुमचा 21 जुलैचा पेपर संपल्यानंतर 10 दिवस तुम्हाला मिळतात तुमचा स्कोर पाहण्यासाठी आणि 2025 ची तयारी करण्यासाठी। त्यामुळे लक्षात घ्या, 31 जुलैपासून आपली ही बॅच ऑफलाईन असणार आहे। तर या बॅचची नाव नोंदणी आता सुरू झालेली आहे। तर माझा हा जो नंबर आहे 9822926066, तर या नंबरवर तुम्ही मला कॉल करून तुमचं आत्ताच या ठिकाणी नाव नोंदून नाव या ठिकाणी माझ्याकडे रजिस्टर करा। लक्षात घ्या, आपण सिलेक्टिव्ह विद्यार्थ्यांनाच यामध्ये प्रवेश देत आहे। खूप सारे विद्यार्थी त्यांचं मेंटरशिप घेणं, त्यांना गायडन्स करणं हे मला पण शक्य नाहीये, कारण मी देखील हा प्रयत्न या ठिकाणी करतोय की माझ्याकडे आलेला विद्यार्थी इतिहास या विषयामध्ये टॉपर आला पाहिजे आणि एमपीएससी मधले टॉप मोस्ट असणारे पद हे त्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे। आणि म्हणून माझाही प्रयत्न आहे की हिस्ट्री ऑप्शनलचाच विद्यार्थी हा टॉपर या ठिकाणी बनावा। त्या दृष्टिकोनातून काही सिलेक्टिव्ह विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी इथं या बॅच मध्ये या ठिकाणी घेणार आहे। तर जे कोण विद्यार्थी ऑफलाईन माझ्याकडे हिस्ट्री ऑप्शनल साठी यायची तयारी आहे त्यांनी 31 जुलैच्या या बॅच साठी आतापासूनच नाव नोंदणी माझ्याकडे या ठिकाणी करा। संपूर्ण अभ्यासक्रम कट टू कट शिकवला जाईल। लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते सगळे कट टू कट शिकवले जाईल।
त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकच्या स्वतंत्र PDF नोट्स देखील दिल्या जाईल, क्लासरूममध्ये पण लिहून दिलं जाईल आणि PDF नोट्स पण तुम्हाला दिल्या जाईल आणि लिखाणाचा सराव देखील तुमचा करून घेतला जाणार आहे। तर या प्रकारचं हे आपलं मॉडेल आहे ऑफलाईनचं। ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आपली हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS ची बॅच ऑनलाईन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर आहे। त्याच्यामध्ये आपले लेक्चर्स हळूहळू अपलोड होतच आहे। तर जवळपास 50% पेक्षा जास्त व्हिडिओज रेकॉर्डिंग या बॅचच्या आपल्या ऑलरेडी झालेल्या GS1च्या आणि ऑप्शनलच्या। तर लक्षात घ्या, तर ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये किंवा पुण्यामध्ये ऑफलाईनला माझ्याकडे ॲडमिशन मिळत नाहीये अशा विद्यार्थी ऑप्शनल हिस्ट्री किंवा ऑप्शनल GS हे तुम्ही ऑनलाईन देखील या ठिकाणी करू शकता। पेपर चेक करायला माझ्याकडे देऊ शकता, ऑफलाईन पण देऊ शकता, ऑनलाईन पण देऊ शकता। तर ह्या पद्धतीचं आपलं हे पण मॉडेल आहे ऑनलाईनचं। आणि लक्षात घ्या, या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममध्ये दर रविवारी लाईव्ह लेक्चर असणार आहे 21 जुलैच्या नंतर। 21 जुलैच्या नंतर दर रविवारी लाईव्ह लेक्चर असणार आहे यामध्ये की हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, आयोगाने विचारलेले UPSCचे हे प्रश्न हे कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी दर रविवारी लाईव्ह लेक्चर या बॅचमध्ये मी या ठिकाणी घेणार आहे। तर लक्षात घ्या, अशा प्रकारे दोन्ही ऑप्शन तुमच्या समोर या ठिकाणी आहे। हिस्ट्री ऑप्शनल निवडायचा असेल तर या ठिकाणी या प्रकारच्या माझ्या ऑफलाईन बॅचला जे 31 जुलैपासून सुरू होत आहे आणि जे ऑलरेडी ऑनलाईनवर या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात जे लेक्चर्स आहे त्या दोन्ही बॅचपैकी जी तुम्हाला योग्य वाटेल ती बॅच तुम्ही या ठिकाणी इथं जॉईन करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, आपण जो का वेळ दिला आणि एवढं माझं लेक्चर या ठिकाणी पाहिलं त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। यानंतरचं जे लेक्चर असेल ज्यामध्ये सिलेबस समजून सांगण्याचा प्रयत्न मी इथे या ठिकाणी करेल। तोपर्यंत थांबूया आपण। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।